गणेश्वरम ओधरम गावे रांजण संस्थितम गणपतिम कुर्यात सदा मंगलम शुभमंगल. कसा गोल्या शिवानीसोबत लग्न करते ना तेच पाहतो मी. एका बंदूकच्या गोडीतच त्याला खलास करून टाकतो मी आता. संदीप 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 रे, आता माय बंदूकची गोळी मारायला चालला काय संदीप? गोल्याले लग्न तर लागले म्हणते. हा जाईन तर तमाशे करीन, नावाची बदनामी मयच होईन. सविताने सांगितलं. हा संदीप काय बरा आहे काय? महेश ना सांगून देईन. संदीप 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 थांब 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 संदीप थांब. सविता काकू तिथून सरका तुम्ही आता. अरे थांब ना संदीप, 5 मिनिटं थांब ना. माझी गोष्ट तर ऐक तू. लवकर सांगा, तिकडे लग्न लागते म्हणते. सरका तुम्ही तिथून सरका. अरे लग्न लागते काय? लग्न लागून नाही गेलं. मला फोन आला होता, मंगलाष्टके बी झाले. काय करतो कधी जाऊन तू आता? त्याच्यानं काही होते काय? संदीप तू ऐक, तू सुशिक्षित पोरगा आहेस. उलट तू काही कोणाचं काही करशील ना तर जैलात झाला की तुला जैलात. काकू लग्न लागलं तुम्हाला कोण सांगितलं? अरे मी फोन केला होता ना. कोण सांगितलं? काय सांगितलं? चौकशा नको करत बसू ना. जे म्हणतो ते ऐक तू. संदीप बंदूक नेऊन तो घरी आता. झालं बंदूकचं काम झालं, आता झालं सगळं. जिकडे तिकडे होऊन गेलं संदीप. आता तू किती फळफळल्यानं काहीच होणार नाही तुझ्या आता. मनीषा हे बरं नाही केलं मनीषा तू. मनीषा आता तू घरी ये फक्त, तुला घरातच ठेवत नाही मी. ओ माय बाई घे मनीषा, आता करशील ननदचं चांगलं. असंच आहे, ननदचा पै भावजाईला भोगाच लागते मनीषा. चल मी आता सखूबाईला सांगतो ना. सखूबाई काही ना काही रस्ता काढीन, पण शांताबाईचे लक्षात ठेवीन मी. शांताबाईने मला बोलावलं नाही. घरी लग्न केलं, शिवानीचं लग्न पार पडलं. आता जेवण चालू असतील मस्त, पण शांताबाईला माझी आठवण नाही आली. जेव शांताबाई जेव म्हणा. तुले पाय जेवलं व हजम होऊ देतो काय मी. शांताबाई तू मला लग्नात बोलावलं नाही ना, पाय मग तू गंमत. गंगूबाई आता आपण इनी झालो बरं काय? हा गंगाबाई आपण आता इनी झालो. गंगूबाई का गंगूबाई तुम्हाला मी तिकडेच पाहून राहिली. कन्यादान करत राहिले ना. कुठे गेले शिवानीचे बाबा? शांताबाई शिवानीचे बाबा हॉलमध्ये होते ना, आता नाही येत काय? थांबा मी पाहून येतो. नाही नाही बोला ना तुम्ही, बोला. मी चिंतेच्या बाबाला पाठवतो मी. आता तुम्ही कन्यादान करून घ्या. हा शांताबाई एक ऐकून मन लय खराब होते शांताबाई. पाय सगळेजण सहभागी आहेत, पण माझा संदीपच नाही एकटा. गंगूबाई तू काळजी करू नको, त्या संदीपही लवकरच सहभागी होईल सगळ्या कार्यक्रमांनी. चल गंगूबाई चल मग तेवढं कन्यादान करून घे. आणि बाकीच्या पंक्त्या बसल्यात ना, जेवण करा मी सगळ्याजणी. शांताबाई तू होस तर कार्यक्रम पार पडला शांताबाई. पाय जेवणाचा कार्यक्रम आहे शांताबाई, त्या घरचाच ठेवला तू. किती मन मोठा शांताबाई तुझं. हा शांताबाई तू उपकार भुलणार नाही शांताबाई मी. पाय बरं माझ्या पोरीचं लग्न लावलं शांताबाई तुझ्या घरांनी. अजून काय पाहिजे? जोद्या बरं तुम्ही आता दोघे जणी मला हरभरा धाळा नका चढवू बरं. बाकीचे कामं राहिले. चला पंक्ता बसून राहिल्या. गंगूबाई लवकर कन्यादान करून घे. ठीक आहे शांताबाई. चला गंगाबाई मग कन्यादान करतो मी. शिवानीच्या बाबाला आवाज देतो. ठीक आहे ना गंगूबाई, करा. मी बाकीचे पाहुणेले भेटतो. आता पाहुणेच कोणते आहेत आपले? 10-15 जण. पण गंगूबाई माझ्या घरी मी मोठा कार्यक्रम करतो बरं रिसेप्शनचा. तुम्ही करा की नका करू? ठीक आहे ना गंगाबाई, करा. आम्ही त्या कार्यक्रमात सहभागी होतो सगळेजण. बस आली काय गंगूबाई? ते आवाज देऊन राहिले कन्यादानसाठी. चला मग आली शांताबाई आली. पाय ना पोरीच्या अंगावर काहीच नाही. गोल्याला म्हटलं घरी करू नको, तिच्या बापाने काही ना काही फुलाची बाकी दिली असती, लग्न दणक्याने केलं असतं. आता काय करतं असं वाटलं. नोकरीवर भाऊ आहे, भलं दिन लुटून सोनं नाणं कपडा लत्ता, पण येले धूम येतं तसे काही पाहून जाऊन लग्न करून राहिले होते. शांताबाईला हाताची धरून केलं तरी बरोबर. जाऊ दे आता, आपच लग्न झाल्यावर आणते मग. असं तर लग्न मागच होत होतं, पण मीच अडथळा आणला. शेवटी तीच गती झाली लग्नाची. अरे बापरे, सोन्या बी भेटला का बाळान करायला? सोने सर्व दे एक लड्डू. हा शांता काकू सर्व देतो ना एक लड्डू. शांते मी बसतो जेवण करायला की त्यासोबत जेवण करू?
चिंतेश बाबा घ्या जेवण करून तुम्ही, मग बोलू आपण. अहो शांताराम काका, लड्डू घ्या लागते बरं. चल बाकीचं पाहतो अजून. राजाजी तुम्ही सांगा, जेव्हा मोठा खर्च केला आहे ना, पहिलेच आपल्याला पैशाची अडचण आहे. मनीषाचा नवरा तरी नोकरीवर आहे. तुम्ही सांगा राजाजी, हे जमलं खायचं. सविता ती बहीणच आहे ना मग मनीषा, दुसरं हे काय कोणी? आईनं केलं ते चांगलंच केलं. तुमची आई बहीण आहे, तुम्ही चांगलंच म्हणसान, पण कमाई मध्ये करावं लागते ना. बाजार नको भरू ना सविता, त्या पाहुण्यांनी ऐकू जाईन ना. शिवानी बी कमावते आहे, 2 पगार तुला देऊन टाकीन. एवढं खाली तू नाराज होऊन राहिली. पैसे गेले. मी कमाई करतो राजाजी, म्हणून मला पाणी येऊन राहिलं. तुम्ही दुकानात बसता माशा हाकलत, तुम्हाला काही फरक नाही. सविता ताई, मी तुला तिकडेच पाहून राहिली. काय करायली तू इकडे? जाय मनीषा, भेट त्या बाई संग भेट जरा. सविता ताई काय झालं? तिकडे बायची पंगत बसून राहिली आणि तू इकडे काय करून राहिली? काही नाही मनीषा, तेच म्हटलं मी राजाजीले, किती मोठा खर्च झाला म्हटलं. मनीषा तुला माहित नाही किती मोठा पैसा मागितला माझ्या सासून माझ्या जवळचा. मग देतो. सविता ताई तू काय टेन्शन घेतो? तुला मी सगळे पैसे देऊन देतो ना. जेवढा खर्च झाला तुमचा तेवढा सगळं देऊन देतो सविता ताई, तू काहीच काळजी करू नको. खरंच काय मनीषा? अरे वा, मग तर मला माहितच नाही. कशा गोष्टी करतो सविता ताई तू? संदीप एवढं कमावते असून तुमच्या जवळचा पैसा लागू देतील काय? संदीप राग भरले म्हणून? नाही तर हे तर काहीच नाही. संदीपनं तेवढं धूमधाम याच्यात मंगल कार्यालयात लग्न केलं असतं, मोठ्या थाटामाटात. हा ना मनीषा, पाय बरं, एवढी मोठी कमावते बाई आणि तिचं घरातच लग्न झालं. जाऊ दे आता, जे नशिबात होतं सविता ताई ते घडलं. चल आता पाय बरं, संदीपनं किती विरोध केला लग्नासाठी, शेवटी लग्न झालंच का नाही. देवा घरूनच होता जळघोळ आला असेल बरं सविता ताई. बरोबर आहे मनीषा तू. सविता काय करू राहिली? सविता आली आई. पाय मी पण विसरून गेली. सविता ताई तुला शांता काकून बोलावलं? हा येते म्हणा. मनीषा मै सून आली का बबली? काकू तुमची सून पण आली. पुष्पा काकू सोबत आहे ना किचन मध्ये, स्वयंपाक करू लागू राहिली. काकू तुमची सून खूप चांगली आहे, स्वभावही खूप चांगला आहे. चल बरं मनीषा, चल ताट वाढून घ्या आता भुका लागल्या आपल्याला. सविता चल ना, तू काय करू राहिली? काही नाही काकू, आली. चला आता सोबतच आपण जेवण करून घेऊ. सविता ताई लवकर ये आणि पैशाची काळजी अजिबात करू नको काय? ठीक आहे ना मनीषा, बरं झालं सांगितलं तुम्हाला, नाही तर मी लय काळजी करत होती. बरं मनीषाली म्हणा फक्त तू आता घरात ये मनीषा, फक्त तू आता. पाय एका बंदूकच्या गोळीतच तू उडून टाकतो मनीषा. सगळ्या गोष्टीची कारणीभूत तूच होती मनीषा. तूच माझ्या बहिणीचं लग्न लावून दिलं गोल्यासोबत, नाही तर मी जिंदगीत तिचं लग्न नसतं लावलं गोल्यासोबत. मनीषा तू लय खराब केलं मनीषा, हे लय खराब केलं, काही चांगलं केलं नाही मनीषा.